कशी रामपुरी आहे, धोबी पतंग आहे, प्लॅस्टिकमध्ये आहे. 25, 50, 100 घेतले तो 20 रुपये पर पीस पडते. रिटेलमध्ये घेतले रॉकेट वगैरे याची पेपर क्वालिटी कमटी क्वालिटी एक नंबर आहे ना. हे 8400 म्हणता बल्लेरी. हे फिरकी सुगड जाणार 200 रुपयाला. त्यांच्याकडे पाहिजे तशा पतंगी भेटतात आणि होलसेल रेटमध्ये पतंगी. तर नमस्कार मित्रांनो, जय श्रीराम. नाशिकची शान यूट्यूब ब्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो. तर आज आपण आलेलो आहे नाशिकच्या बॉम्बे पतंगवाल्याकडे. तर आता पतंगचे काय भाव चालले आहे, चक्रीचे काय भाव चालले आहे, तर आपण या व्हिडिओमध्ये कवर करणार आहोत. तर जे पण नवीन असेल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून टाका आणि ब्लॉग पूर्ण पहा. तर चला मग आता ब्लॉगची पण सुरुवात करूया. तर मित्रांनो, तुम्हाला येण्याचा पत्ता सांगून देतो आहे. तर तुम्हाला यायचं आहे नाशिकच्या दूध बाजार मार्केटमध्ये. तर येण्याचा रस्ता दाखवून देतो. शालिमार मार्केट आहे, तर शालिमार मार्केटकडनं पण येऊ शकताय. तर इकडे पण आपल्याला यांचं शॉप जवळ पाहायला मिळून जातं. त्यानंतर द्वारका सिग्नल आहे, तर तुम्ही द्वारका सिग्नलकडनं पण येऊ शकताय. तर इकडनं पण आपल्याला यांचं शॉप जवळ पळून जातं. तर आता मी यांच्या शॉपवर आलेलं. आता तुम्हाला यांची इथली व्हरायटी दाखवून देतो. तर तुम्ही पाहू शकता बघा, इकडे लावलेल्या अशा पतंगी लावलेल्या यांच्याकडे. तुम्हाला पाहिजे अशा पतंगी मिळून जाणार इकडे बघा. भरपूर व्हरायटी मिळून जाते यांच्याकडे. आणि कस्टमर पण तुम्ही पाहू शकता, कस्टमर पण यांच्याकडे चालूच राहतात. हे बघा, भरपूर व्हरायटी. तर आता मध्ये जाऊया, मध्ये पाहूया आपण यांच्याकडे काय काय व्हरायटी मिळते आपल्याला आणि काय रेट यांचे पाहूया. तुम्ही म्हटलं का एकदम चांगलं दाखवा. तर मित्रांनो, हे शॉपचे ओनर आहे. नमस्कार दादा. नमस्ते भाऊ. तर आपल्याकडे कोणत्या कोणत्या प्रकारचे पतंग मिळून जातात? आपले कशी रामपुरी आहे, धोबी पतंग आहे, प्लॅस्टिकमध्ये आहे, कार्टून आहे. तुम्हाला दाखवतो मी सॅम्पल. उडवायला सर्वात चांगली म्हणजे धोबी पतंग आपली. धोबी पतंग. हा, हे आपण 100 घेतले तो 700 रुपयाला येईल. और रिटेलमध्ये 10 पतंगीचा पॅकेट आहे 100 रुपयाचा. त्याच्यानंतर हे मेटल ॲपल कट म्हणता याला, हे बी सेम रेट येणार आपल्याला. हे रामपुरी पतंग बरेलीची राहते. रॉकेट वगैरे याची पेपर क्वालिटी कमटी क्वालिटी एक नंबर येणार. हे होलसेल भावात 750 रुपये 100 आहे. आणि 10 पतंगी घेतले तर 100 रुपयाचे येईल आपल्याला. हो, त्याच्यापेक्षा मोठी घेतली तो ही आहे. हे 900 रुपये शेकडा आहे. 120 रुपयाचे 10 आहे. मोठी 20वाली पतंग. 20वाली. हा, शेकड्याला घेतले आपण तो 1100-1200 रुपये जातो. पॅकेटमध्ये घेतले तो 150 रुपयाला जाणार. हे मोठी साईज पतंगी येते. ओके. होलसेल भावात 25, 50, 100 घेतले तो 20 रुपये पर पीस पडते. रिटेलमध्ये घेतले तो 250 रुपयाचे 10 म्हणजे 25 रुपये पर पीस. ओके. हे झालरवाली असते. ओके. हां, बरोबर. उडवायला चांगली राहते. याच्यानंतर हे मेटलमध्ये. मेटल. हा, हे घेतले तो 15 रुपये पर पीस. ओके. होलसेल भावात. रिटेलमध्ये 10-5 घेतले तो 20 रुपये पर पीस पडेल आपल्याला. आणि मित्रांनो, आता तुम्हाला चक्रीची पण तुम्हाला व्हरायटी दाखवणार बघा. एवढी यांच्याकडे व्हरायटी मिळून जाते बघा. तुम्ही पाहू शकता, भरपूर चक्रांची व्हरायटी आहे बघा. इकडे पण पाहू शकता तुम्ही. आणि त्याच्यानंतर तुम्ही इकडे गर्दी पाहू शकता बघा. एवढी अशी गर्दी चालू राहते यांच्याकडे. हे पण पतंग घ्यायला आहे दादा. तर आता यांच्याकडे पतंगची व्हरायटी कशी माहिती दादा, तुम्हाला काय वाटतं तुम्हाला? नाही, पतंगीच्या म्हटलं तर सगळ्या व्हरायटी आहे भाऊंकडे. बॉम्बे पतंगवाला आहे आपल्या दूध बाजारामध्ये. त्यांच्याकडे पाहिजे तशा पतंगी भेटतात आणि होलसेल रेटमध्ये पतंगी. याच्या आधी पण आम्ही नेल्या, तर यांच्याकडूनच पतंगी नेतो. पतंगीच न त्यांच्याकडे मांजे पण चांगल्या क्वालिटीचे. आणि यांचे रेट कसे राहतात? रेट पण होलसेल रेट आहे. सगळ्यांपेक्षा कमी रेट यांच्याकडे राहतात. असं आहे. जे आहे ते रिअल आहे. आणि त्यांचं खूप वर्षापासून दुकान पण आहे. आम्ही दरवर्षी पतंगी घ्यायला येतो, त्यांच्याकडेच येतो. आणि त्यांचे रेट पण चांगले, पतंगी पण चांगल्या, व्हरायटी पण वेगवेगळ्या आणतात ते. ठीक आहे, चालेल, धन्यवाद. आता मांजेमध्ये आपल्यापाशी हे 8400 म्हणता बल्लेरी. ओके. हा, हे एक प्रकार असतो. हे 200 रुपये रील आहे. ओके. त्याच्यानंतर हे पांढरा 9 तारी. ओके. हे फिरकी सुगड जाणार 200 रुपयाला. त्याच्यानंतर याच्या पुढचा येतो 12 कट. याला 12 तारी मांजा म्हणतात. हे जातं 250 रुपयाला फिरकी सुगड. हे लहान बाळांसाठी चक्री येते. आता डझन घेतले तो 84 रुपये, 7 रुपयाला एक पडते. रिटेलमध्ये 1-2-5 घेतले तो 10 रुपयाला एक जाते. अजून प्रकार असतो हे साईज. हा, हे 420 रुपये डझन आहे. ओके. 50 रुपये विक्री, 40 मांजा रुपये. येणार आहे का? हा, विथ मांजा. वीज मांजा येईल का? हे रिकामी जास्त चालती फायबरची. ओके. 700 रुपये डझन आहे. सिंगल घेतले तर 70 रुपयाची. ओके. हे लाकडाची मोठी साईज चक्री आहे. ही मोठी साईज. हा, आपल्याला 100 रुपयाला पडतो. 100 रुपयाला. हे मोठी साईज फायबरमध्ये घेतले ओके. ते बी 100 रुपयाला पडतो. 100 रुपये. हो. चक्रीमध्ये आता आपल्याकडे एवढी व्हरायटी आहे का? हो,
अजून काही नवीन आल्याचं आता ते याच्यात खूप चालू आहे इलेक्ट्रॉनिकमध्ये, ते पण आहे का आपलं? इलेक्ट्रॉनिक आली होती ते 350 रुपयाची होती, ते संपली आता, त्याची माग जास्त होती. असं आहे का? हो. तर मित्रांनो, कसे वाटले तुम्हाला यांचे पतंगे आणि कसे वाटले तुम्हाला यांचे रेट, तर नक्की कमेंट करा. तर पुन्हा भेटू आपण नवीन ब्लॉगमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.